नमस्कार मित्रांनो, प्रेषा रेशीव व्लॉग्स या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण ज्या गडाची भ्रमंती करण्यास जात आहोत त्या गडाचे नाव आहे रत्नदुर्ग उर्फ रतनगड किंवा रत्नगड या नावाने सुद्धा हा किल्ला ओळखला जातो। रत्नदुर्ग ऐकले की आपल्या डोळ्यासमोर येतो तो रत्नागिरीमधील रत्नदुर्ग, त्याला भगवती किल्ला या नावाने सुद्धा ओळखले जाते। रत्नागिरीमधील रत्नदुर्ग हा जलदुर्ग असून आज आपण पेन तालुक्यातील ज्या रत्नदुर्गावर जात आहोत तो गिरिदुर्ग प्रकारात मोडतो। रत्नागिरीमधील रत्नदुर्ग आपला आधी झालेला आहे आणि त्याचा व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर आहे। चला तर आता आपण या रत्नदुर्ग बद्दल माहिती जाणून घेऊयात। डोंबिवली ते रत्नदुर्ग हा अंदाजे 2.5 ते 3 तासाचा प्रवास आहे। आम्ही पहाटे 4 वाजता आमचा प्रवास सुरू केला। आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने आम्ही या गडावर जात आहोत। सायमाळ हे रत्नदुर्ग किल्ल्याचे पायथ्याचे गाव आहे। अंदाजे 35 घरांची वस्ती या गावात आहे। गावात एक गणपती बाप्पाचे मंदिर आहे। बाप्पाचे दर्शन घेऊन आपण आपला पुढचा प्रवास सुरू करूयात। मंदिरापासून थोडेसे पुढे आल्यावर आपण येथे आपली गाडी पार्क केली आहे आणि येथून पुढे आपला पायी प्रवास सुरू होईल। आज आमच्याबरोबर भटकंती करण्यास आले आहेत ओमकार, प्राणाली आणि श्रुती। गावापासून किल्ल्याच्या पायथ्याशी जाण्यास अंदाजे 5 ते 10 मिनिटं लागतात। इथे काही ठिकाणी दिशादर्शक लावलेले आहेत। इथे सरळ न जाता उजव्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याने आपल्याला गडावर जायचे आहे। थोडेसे अंतर चालल्यावर आपण या काळभैरव मंदिरापाशी पोहोचतो। मंदिराच्या बाजूनी जाणारी ही वाट आपल्याला गडावर घेऊन जाते। किल्ल्यावर गावकऱ्यांचा जास्त वावर नसल्याने तसेच हा किल्ला जास्त लोकांना माहीत नसल्यामुळे खूप कमी भटक्यांचे पावले या गडाकडे वळतात आणि त्यामुळे पायवाटा तेवढ्या ठळक नाहीत। पावसाळ्यात किल्ल्यावर झाडी भरपूर असल्याने काही ठिकाणी पायवाटा खाली झाकले गेलेले आहेत।
या ठिकाणी लोखंडाच्या रेलिंग लावण्यात आलेल्या आहेत. आजकाल प्रेशर रेशीचे खूप नखरे असतात. काही ठिकाणी त्यांना स्वतःच चढायचे असते, हात पकडू नका वगैरे, पण सहसा आम्ही या गोष्टींची काळजी घेतो की त्या चुकून पडल्या नाही पाहिजेत. गडावर चढताना हवा बिलकुल लागत नाहीये. काळभैरव मंदिरापासून अर्धा पाऊण तास चढाई केल्यावर आपण या सपाटीवर पोहोचतो. या ठिकाणी कातळात कोरलेले गोल खळगे म्हणजेच पॉटहोल्स आहेत. सध्या गवत वाढले असल्या कारणाने ते लगेच दृष्टीस पडत नाहीत. या ठिकाणी बसून टेहाळणी करणाऱ्या सैनिकांचे ऊन पाऊस यापासून संरक्षण करण्यासाठी या पॉटहोल्समध्ये लाकडी खांब रोवून त्यावर गवताचे छप्पर घातले जात असे. यस, छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. पठारावरून थोडेसे वर चढून आल्यावर कातळात एक आतवर कोरलेले पाण्याचे टाके दिसते. आता आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचलेलो आहोत. इथे समोरच एक मंदिर पाहावयास मिळते. त्यात आपल्याला शिवपिंड बघायला मिळते, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि अजून एका देवाची मूर्ती बघायला मिळते. मंदिराबाहेर सुद्धा आपल्याला एक मूर्ती बघावयास मिळत आहे. बहुतेक ही क्षेत्रपालची मूर्ती आहे. क्षेत्रपाल म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्राचे रक्षण करणारा. आणि त्याच्याच बाजूला ध्वजस्तंभ आहे.
येथून समोर आपल्याला गावचा परिसर दिसत आहे. गावातले मंदिर तसेच आपण लावलेली गाडी ती सुद्धा इथून दिसत आहे. मंदिराच्या बाजूलाच हा एक बुरुज आहे. बहुतेक जण या सगळ्या गोष्टी बघितल्या की आपली भटकंती इथेच थांबवतात, पण आम्ही तुम्हाला या व्हिडिओ मार्फत या गडावर असणाऱ्या अजून 3 पाण्याच्या टाक्या दाखवणार आहेत. तिथे कसे जायचे ते तुम्हाला व्हिडिओ मार्फत लगेच कळेल. जसे आता व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे मंदिराच्या समोर जो बुरुज आहे त्याच्या डाव्या बाजूने उतरणारी वाट या टाक्यांजवळ जाते. दुसऱ्या टाक्यापर्यंत जाणारी ही वाट तशी सोपी आहे, पण जर तुम्हाला तिसरे आणि चौथे सुद्धा टाके बघायचे असेल तर तुम्ही खूप जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला पुढे व्हिडिओत ते दाखवूच. आम्हाला सुद्धा ही वाट शोधण्यासाठी काही वेळ गेला. तुम्हाला आठवत असेल तर हिंदीत एक चित्रपट आहे धमाल म्हणून, त्यात ते सगळे मिळून डब्ल्यू शोधत असतात. त्या प्रकारे आम्ही इथे वाय आकाराचे झाड शोधत होतो, पण शेवटी काही वेळ शोधल्यानंतर आम्हाला ही वाट सापडली. इथेच खाली उजव्या बाजूला दुसरे पाण्याचे टाके आहे. हे पाण्याचे टाके सुद्धा आतपर्यंत खोदलेले आहे. दुसरे पाण्याचे टाके बघून झाल्यावर त्याच्या समोरच जाणाऱ्या वाटेने आपण तिसऱ्या आणि चौथ्या पाण्याच्या टाक्याजवळ पोहोचतो. सांभाळून एकदम काळजी घेऊन रोप लावलेली आहे, तरी काळजी घेणे गरजेचं आहे. चला चल. आपलं नशीब आहे की पावसाळा असून इथे शेवाळ नाही आहे, पण तरी इथे काळजी घेणं खूप गरजेचं आहे. येथे कातळात खोदलेल्या खाचा आहेत, त्यातून जपून खाली उतरल्यावर आपल्याला पाण्याचे टाके बघायला मिळते. या भागात ज्यांनी रोप बांधलेले आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद, कारण रोपशिवाय इथे उतरणे थोडे अवघडच आहे. इथून रोपच्या साहाय्याने आपण खाली उतरलो. त्याच्या बाजूलाच इथे टाक आहे जबरदस्त, जे एकदम स्वच्छ पाणी.
नक्कीच पिऊ शकतो आपण। आणि इथे खाली जाण्यासाठी वाट पण आहे आणि पुढे अजून एक टाक आहे, ते आपण बघायला जाऊ। चौथे पाण्याचे टाके बघण्यासाठी आपल्याला अंदाजे 10 फूट कातळ टप्पा असलेला पॅच उतरून खाली जावे लागते। हे थोडेसे अवघड आहे, म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनीच उतरून खाली उतरावे। प्रणाली खूप सहजरित्या हा पॅच उतरून खाली गेली। इथे तुम्हाला थोडा अंदाज येईल नक्की पॅच कशा प्रकारे आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।